नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव नंबर परिचय द्या. सर, माझं नाव आजीनाथ पंडित दुधे. मी राहणार रजालवाडी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी 3000 सीवन काड्या लावली होती. आणि 1056 लावले. 2000 अशी 5000 काड्या लावली आहे. किती तारखेची लागवड आपली? लागवड 27 एप्रिलला लावली आहे. 27 एप्रिलला. आजच्या कंडिशनला प्लॉट कसा आहे आपला? एकदम चांगला आहे आता. बरोबर. आजच्या कंडिशनला जो मिरचीचे प्लॉट गोजे होऊ राहिले सगळ्यात जास्त, तर तुमचं एवढं चांगलं राहण्याचं काय कारण? ओलिगो आणि कायनेटिक 4. बरोबर. हे प्रोडक्ट वापर ज्यादा करून तुम्ही सगळ्या किती स्प्रे झाले? स्प्रे आता 5-6 झाले. बरोबर. तर 5 स्प्रे मध्ये जास्त प्रोडक्ट कुठल्या कंपनी वापरले किंवा कुठले प्रोडक्ट वापरले? फक्त एचबीएल कंपनी. फक्त एचबीएलचेच वापर, दुसरे कुठलेच वापरले नाही? बरोबर. खालून फक्त ब्लॅक गोल्ड आणि एक्सेल कॉम्बी सोडलेला आहे. बरोबर. आता सध्या नवीन तुम्ही आता डोजन ट्रिप आणलाय सोडा, आहे ना? डोजन ट्रिप आता हे स्वतः सोडताय तुम्ही, बरोबर आहे. आणि आता पण कुठली फवारणी करू राहिली तुम्ही? आता कुठली फवारणी आणली? आता नवीन आणली तुम्ही हे आणला इनफिल्ड आणले, कॅलिस्टो सिलिकॉन फास्ट आणि त्याच्यासोबत रिच सिलिकॉन. हे आज संध्याकाळी स्प्रे करणार आहे तुम्ही, है ना? आता जो प्रॉब्लेम चालू आहे गोजा पाण्याचा, तो तुमच्या कमी काय वाटते? कंडिशन काय गोजा पाण्याबद्दल? एकदम क्लिअर आहे. जे जुने झाड आहे तेच खराब आहे, बाकी एकदम क्लिअर आहे डायरेक्ट. बरोबर. आता हा झाड बघा एकदम जुना आहे, तो तिथेच थांबला. बाकीचे एकदम क्लिअर आहे. त्याचे बाकी त्याचे शेजारचे प्लॉट आहे किंवा त्याचे झाड आहे शेजारचे, ते खूप चांगले आहे, एकदम क्लिअर आहे. बरोबर आहे. म्हणजे याला कुठलाही गोजापणा नाही, काही नाही. एकदम बरोबर. तरी तुमच्या प्लॉटमध्ये एकंदरीत किती दिवसापासून कोकडापणा नवीन झाड तुम्हाला दिसत नाही? आहेच नाही. जे नवीन आहे तेच आहे, जे जुने आहे ना तेच आहे. नवीन एक बी झाड नाही. नवीन एक पण नाही. आजच्या कंडिशन प्लॉट बघू शकता साहेब कसे आहे, एकदम क्लिअर आहे. तुम्ही मला ते पण एक सांगितलं की म्हणजे काही झाडं खराब होते तुमचे, ते पण शेंडा रिकव्हरी काढण्याचं काम बरोबर आहे ना? जे खराब होते ते पण एकदम क्लिअर होऊ लागले आता. बरोबर आहे. तुम्हाला एक काय फरक जाणवला बा? तर रिझल्ट खर्चा कमी आहे, सगळं कमी. बरोबर. आणि जास्त दिवस औषधचा रिझल्ट टिकतो. बरोबर. आता तुम्ही ह्या वर्षी पहिल्यापासून प्रोडक्ट वापरले, तर लोकांच्या तुलनेमध्ये आणि तुमच्या प्लॉटच्या तुलनेमध्ये डिफरंट आहे का? मग हा प्लॉट कधी खराब नाही. आता शेजारचाच प्लॉट आहे, तो कमी दिवसाचा आहे तरी पण तो खराब आहे. बरोबर. कमी चांगला आहे. आणि सीवन व्हरायटी यावर्षी सीवनचा तर लय प्रॉब्लेम चालू आहे. बरोबर. तर तुमची सीवन एकदम टॉप आहे समजा. सीवन एकदम भारी मिरची. बरोबर. तर तुम्ही आपल्या कंपनीचे एचबीएलचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी बा? हो, समाधानी. बरोबर. शेतकरी बंधून बघा की यांची जवळपास 5 ते 6 फवारण्या झाल्या, तर 5-6 फवारण्यापैकी सगळ्या टोटल फवारण्या आपल्या कंपनीच्या वापरल्या जवळपास. बघा त्यांनी आता सध्या खालून हे ओलिगोचे बघा किती बॉटल वापरले आहे. कायनेटिक 4 आहे, न्यूट्रीस्टार आहे. आता हे डोज आणि ट्रिप त्यांनी सोडायला आणले. आता त्याच्यानंतर खतामध्ये त्यांनी कॉम्प्लेक्स GR आणलंय सोडायला. आणि आता नवीन फवारणी आणली त्यांनी इनफेड, कॅलिस्टो आणि रिच सिलिकॉनची स्प्रे आणलाय आता सध्या सोडायला. तुम्ही प्लॉट बघू शकता शेतकरी बंधूंनो कसा प्लॉट आहे आजच्या कंडिशनला. बघू दाखवा. हे पाय खालून समजा जे खराब झाड आहे, हे खाली खराब होते आणि हे नवीन फुटवे. नवीन फुटवा आहे, एकदम क्लिअर आहे. खोड एकच आहे का रोप दुसरं आहे? बघा दाखवा खाली. खोड एकच आहे. हे बघा, हा रोप एकच आहे, खोड एकच आहे. हे बघा, ही सुरुवात होती समजा, ही खालून खराब आहे. आणि हे वरचे शेंडे चांगले. हे बघा शेतकरी बंधूंनो, हा पण झाड हा पण तसाच आहे. याचे खालचे बघा कसं होतंय, आणि तो वर पूर्ण रिकवर झालाय. अजून काही झाड आहे. आता हा याचा सेल पूर्ण डॅमेज झाला म्हणून हा रिकवर झाला नाही, पण हा पण क्लिअर होतोय. बघा आता हे खालचे पानं बघा कसे, आता वर मग थोडं सुधारणा झाली. हा क्लिअरच आहे समजा तो पण. हे बघा खालून एक खालचे कोंब बघा कसे, खाली म्हणजे पूर्ण खोड एकच आहे. हे बघा खोड एकच आहे. पण हे खालचे पानं होते खाली खराब राहिले, नंतर आता हे रिकवर झाले. एकदम क्लिअर आहे समजा. हे बघा आपण बघू शकता, बाकी क्लिअरच आहे. आता हा एक झाड पण तुम्ही बघू शकता. आता हा झाड बघा, दाखवा बघा खाली पण खोड एकच आहे ना? एकच खोड आहे. हे बघा एकच झाड, हा एकच खोड. हे बघा हा एकच खोड आहे. म्हणजे फरदाड आहे ते खराब आहे. ही फरदाड आहे. हे बघा हा खराब आहे आणि हा क्लिअर आहे. आता हा क्लिअर निघालाय शेंडा. हा शेंडा क्लिअर निघालाय. आता काही शेतकऱ्यांना वाटतं की खरं हे खोटं आहे किंवा काय. तुम्ही काय सांगू शेतकऱ्याला की तुम्ही येऊन बघू शकता प्लॉटवर, बरोबर आहे ना? तुमचं गाव कुठे येते? तालुका सिल्लोड, गाव रजालवाडी. कोणी शेतकरी येऊन बघू शकते प्लॉटला डायरेक्टली
लागेल. कारण झाड समोर आहे, हा हा बरोबर आहे की नाही? हे झाड समोर आहे, कारण ही कंडिशन बघा आधी झाडाची कशी, खालची जे फरदड होती हा खराब आहे आणि हाच त्याला ठिकाणी हा चांगला आहे. हम्म. अजून हे झाड पण हे बघा, हे बघा आता हा पण झाड होतं. तसाच आहे. हा पण केलं हा झाला. आता हे बघा याचं पण खोड एकच आहे खाली. एकच कोड आहे. हा हे बघा एकच कोड आहे. एकच खोड आहे, हे फक्त खराब ही आहे. फांटी ही शेंडा खराब झाली होती. हे खालून खालून पण ज्यावेळेस त्यांनी स्प्रे चालू केले वापरायला तर आज हा कंडिशन बघू शकते. हा झाड कसा झालाय आणि हाच ह्याच झाडाचा आहे बरं, दुसरं झाड काहीच नाही. आज हे बघा बरं कुठलं आहे, कारण हे झाड शेतकऱ्यांचं म्हणे की रिकवर होत नाही जवळपास. आणि हे बघा हा कसं क्लिअर झालाय, एकाच ठिकाणी झाड क्लिअर आहे.